मित्रांनो, माझे नाव रुपेश आहे आणि घडलेला अनुभव मला काही वर्षापूर्वी आला आहे. मी साधारण तेव्हा 20 ते 22 वर्षाचा तरी असेल. मी तेव्हा अनेक भरत्यांची तयारी करत होतो. माझ्यासोबत नेहमी एक माझा मित्र असायचा. त्याचे नाव विशाल होते. तसे गावातील बरेच जण भरतीच्या तयारीला येत असायचे, पण ते कधी यायचे तर कधी येत नसायचे. पण विशाल आणि मी नेहमी तयारीला जात असायचो. आमच्या गावाच्याच बाहेर प्राथमिक शाळा होती. आम्ही लहानपणापासून तिथे खेळून बागडून होतो, त्यामुळे आम्हाला तिकडे वेळ घालवायची सवय झाली होती. बघता बघता आम्ही लहानचे मोठे झालो. तेव्हा आम्हाला काही लहान मोठ्यांकडून त्या शाळेबद्दल काही अफवा माहिती झाल्या. पण आमच्या त्या कानावर आलेल्या अफवा खऱ्या की खोट्या याची आम्हाला अजून प्रचिती आली नव्हती. म्हणून या सर्व गोष्टी फक्त एक अफवा आहे असे मला आणि विशाललाही वाटायचे. आमच्यासोबत भरतीची तयारी करत असणाऱ्या काही मुलांनाही त्या गोष्टीवर विश्वास होता, पण ते आम्हाला तसे बोलून दाखवत नव्हते. म्हणून ते नेहमी एकटे दुकटे रात्री कधीच ते शाळेवर यायचे नाही. येताना ते सोबत कोणातरी मित्राला आणायचेच. पण एका दिवशी मला सुद्धा त्या भयानक प्रकाराची प्रचिती होणार होती याची मला कल्पनाच नव्हती. आमच्या गावातून त्या शाळेवर जायला साधारण 15 ते 20 मिनिटे लागायचे. मी आणि विशाल दररोज 6 वाजता त्या शाळेवर असायचो. आमची रनिंग वगैरे आणि काही भरतीविषयी गप्पा गोष्टी चालायच्या. त्या दिवशी विशालला मी दररोजप्रमाणे घरून निघायच्या अगोदर फोन केला आणि म्हणालो, अरे विशाल, मी घरून निघालो, तू पण निघ. विशाल मला जरा नाराजच वाटत होता. त्यावर तो मला म्हणाला, तू जा शाळेवर समोर, मी येतोच तिथे. तसा मी त्याला हो म्हणालो. कधीकधी तो माझ्याच मागे पळत शाळेवर यायचा, म्हणून मी त्या दिवशी एकटाच शाळेवर निघालो. काही वेळ चालत गेल्यावर मी शाळेवर जाऊन पोहोचलो. आता संध्याकाळ झाली, 6 वाजून गेले होते. मी विशालची वाट बघत होतो, तरी आज विशाल मला कुठंच दिसत नव्हता. कदाचित आज त्याला उशीर होणार होता. मी आता माझ्या तयारीला लागलो आणि काही रनिंग चालू केली. आता अंधार पसरत चालला होता. शाळेचे भले मोठे ग्राउंड होते. मी त्याला गोल फिरत पळत होतो. हाती असलेल्या मोबाईलच्या टॉर्चच्या प्रकाशात मी काही वेगात तर काही हळू वेगात पळत होतो. त्यातच मी इकडे तिकडे नजर फिरवत होतो, तरी मला विशाल कुठंच दिसत नव्हता. आणि त्यातच आज गावातील मुलंसुद्धा आले नव्हते, त्यामुळे आज मला एकटे एकटे वाटत होते. माझे धावणे झाल्यावर मी व्यायाम करायला आमच्या सततच्या जागेवर गेलो. पण आता मला काहीतरी चाहूल जाणवली आणि असे वाटत होते कोणीतरी माझा पाठलाग करत असावे. आता मिट्ट काळोख पसरला होता. फक्त माझ्या मोबाईलच्या बॅटरीचा तेवढा त्या परिसरात प्रकाश चमकत होता. आता मला काहीतरी विचित्रच भासू लागले. त्यातच दुरूनच काहीसा मला कोणाचा तरी हसण्याचा आवाज येऊ लागला. मी बॅटरी चमकवत इकडे तिकडे बघू लागलो, पण कोणीही दिसत नव्हते. कदाचित रस्त्याने कोणीतरी चालत गेले असतील, म्हणून त्याचा तो आवाज आपल्या कानी आला असेल असे मला वाटले आणि मी नजरअंदाज केले आणि मी परत माझ्या कामाला लागलो. त्यातच आता मला दिसले माझ्याच काही अंतरावर कोणीतरी उभे आहे. मला पूर्ण खात्री होती की तो माझाच मित्र विशाल आहे आणि तोच माझी केव्हापासून चेष्टा करत आहे. म्हणून मी आता त्याला आवाज दिला, ए विश्ल्या, केव्हा आला रे? मला तर तू आवाजही दिला नाही आणि तूच माझी चेष्टा करतोय, वय रे? त्यावर त्याचे मला काहीच प्रत्युत्तर आले नाही. पण मी आता निश्चित होतो, कारण रात्र झाली होती. सोबत कोणीतरी मला हवे होते आणि आता विशाल आला होता. पण मी त्याला एवढा आवाज देऊनही तो त्याच्या जागेवरून हल्लाही नव्हता. म्हणून मी त्याला परत एकदा आवाज देत म्हणालो, ए विश्ल्या, अरे वेडा झाला का? काय करतोय त्या अंधारात? तो आता जागेवरून काहीसा हल्ला आणि चालतच माझ्याकडे आला. चांगलाच अंधार पसरलेला होता, त्यामुळे तो मला स्पष्ट दिसत नव्हता. मी आता त्याला प्रश्न केला, काय रे, बराच उशीर केला? त्यावर तो मला म्हणाला, हो ना यार, खूपच कंटाळा आला होता. मी फक्त तुझ्यासाठी इकडे आलो रे, नाहीतर मी येतच नव्हतो. त्याच्या बोलण्यात मला काही वेदना वाटत होत्या. तो माझ्यासमोरच त्या ओट्यावर त्या अंधारात बसला. आज बहुधा त्याला व्यायाम करायचा नव्हता, त्यामुळे तो आज माझ्यासोबत फक्त गप्पा करत होता. त्याच्या बोलण्यावरून तो आज काहीतरी विचारात वाटत होता. म्हणून मी त्याला सहजच विचारले, काय रे, काय झाले विशाल? खूपच टेन्शनमध्ये दिसतोय. तो मला उत्तर देत म्हणाला, काही नाही रे, असेच, चल घरला, बस झाले आता. म्हणून मीही माझे आवरले आणि त्याच्यासोबत घरी जायला निघालो. पण आज मला विशालच्या चालण्याच्या वेगातही फरक जाणवत होता. तो वेगळ्याच प्रकारे चालत होता. बघता बघता आम्ही गावात येऊन पोहोचलो. आता विशाल त्याच्या घराच्या रस्त्याने गेला
आणि मी माझ्या घराच्या रस्त्याने आलो. गावातून घरी जात असताना गावातील बरेच लोक मला रस्त्याने उभे दिसत होते आणि आज जास्तच लोक रस्त्यात गर्दी करून उभे दिसत होते. आणि एक गोष्ट आज मला विचित्र वाटत होती. सर्वच मला बघून काहीतरी गप्पा गोष्टी करत होते आणि विचित्र प्रकारे माझ्याकडे बघत होते. हा आज काय प्रकार घडत होता मला काहीच कळत नव्हते. मी मात्र काही क्षण त्यांच्याकडे बघायचो आणि पुढे चालायचो. मला आता दिसले गावाच्या मंदिराच्या पुढेही खूप लोकांची गर्दी जमली होती. काहीतरी गावात झाले होते, पण सर्व लोक माझ्याकडे का बघत होते मला काही समजत नव्हते. पण गावात एका वेगळ्याच प्रकाराची शांतता होती. ते शांतता मला खूपच भयानक वाटत होती. मी आता पाय उचलतच घरी पोहोचलो. एव्हा आता रात्रीचे 10 वाजले होते. मी घरी आलो तेव्हा माझ्या घराचाही दरवाजा ओढलेला होता आणि माझ्या घरचे घरी नव्हते. आता एवढ्या रात्री हे कुठं गेले असावे मला विचार आला. मला चांगलीच भूक लागली होती म्हणून थोडा रागही आला. मी आता थोडा रागातच घराच्या बाहेर आलो. आता मी जेव्हा बाहेर आलो तर मला दिसले बरेच गावातील लोक माझ्या कॉलनीत उभे होते आणि माझ्याकडेच बघत होते आणि काहीतरी बडबडत होते. त्यातच त्यांच्यापैकी काही आवाज माझ्या कानी आला. जिवलग मित्र याला सोडून गेला आणि हा कुठं फिरतोय बघा. त्याचे बोलणे मला काही कळाले नव्हते, पण माझ्या एक लक्षात आले, जिवलग मित्र तर आपला विशाल आहे. कदाचित त्याच्याच घरी काहीतरी झाले असेल. मी आता त्याच्या घराकडे लगबगीने जाऊ लागलो. मी त्याच्या घराच्या काही जवळ गेलो असेल तर मला दिसले त्याच्या घराच्या आजूबाजूला खूप गर्दी जमली होती आणि काही रडायचा आवाजही जोरजोरात कानी येत होता. मी आता घाबरतच आणखी काही त्याच्या घराच्या जवळ येऊन बघितले तर माझ्या काळजाचे पाणी झाले. माझा मित्र विशाल पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेला होता. मी तो सर्व प्रकार बघून जोरजोरात हुंबरडा फोडायला लागलो. पण हा आता तर माझ्यासोबत होता. मग आता अचानक हे काय झाले? हे सर्व माझ्या विचारापलीकडचे होते. माझी आई आणि वडील सर्व इथेच त्याला बघायला आले होते. माझा रडायचा आवाज ऐकून मला शांत करायला माझे वडील माझ्याजवळ आले. काही वेळात म्हणजे रात्री 11 वाजता विशालचा अंतिम संस्कार पूर्ण झाला. तो 7 वाजता रात्री माझ्यासोबत होता. मी सर्वांना सांगू लागलो. सर्व लोक माझी समजूत काढत मला म्हणत होते, अरे तू वेडा झाला का? विशाल तर संध्याकाळी 7 वाजताच गळफास लावून सर्वांना सोडून गेला होता आणि तुझ्यासोबत तो कसा असणार? मला तर काहीच कळत नव्हते. मग तो माझ्यासोबत रात्री 7 वाजता शाळेत कोण होता? मला तर आश्चर्यच वाटत होते. बहुधा त्याची शेवटची भेट देण्यासाठी तो विशालच आला होता. या विचारातच मी परत ढसाढसा रडू लागलो. पण विशाल का सोडून गेला त्याचे कारण अजूनसुद्धा कळाले नाही, पण तो अजूनही माझ्या स्मरणात आहे. मित्रांनो, हा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा. आणि तुम्ही आपलं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आज नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.